अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी तुमचं परत एकदा माझ्या ह्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कर्ज खूप तुमच्या डोक्यावर झालं असेल किंवा असं वाटत असेल की हे कर्ज फेडणं खूप अवघड झालं आहे किंवा काही गोष्टी आपल्याला आर्थिक अडचणी येत आहे किंवा कुठल्या तरी त्रासामुळे किंवा संकटेमुळे तुम्हाला त्या गोष्टी खूप अवघड होत आहे आणि त्याचबरोबर देवाची तुम्हाला त्यांची साथ किंवा त्यांचाच आशीर्वाद असायला हवा। तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायला हव्या आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो तुमच्यासाठी खूप लाभदायी आणि फलदायी आहे। तर त्यासाठी तुम्हाला मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगेल। तर उद्यापासून म्हणजेच महाशिवरात्री आणि त्याचबरोबर दर महिन्याच्या शिवरात्रीला तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ते केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या कर्जमुक्तीपासून तुम्हाला नक्कीच ही गोष्ट मिळेल आणि त्याचबरोबर जी कुठलीही अडचण येत असेल, कुठलीही आर्थिक संकट किंवा कुठल्याही गोष्टी कर्जानिमित्त तुम्हाला कर्जाने लागलेली तुम्हाला कुठली गोष्ट होत असेल तर नक्कीच तुमच्या त्या गोष्टीपासून तुम्हाला सुटका मिळेल आणि तुम्हाला कर्ज फेडणं हे खूप सोपं जाईल। आणि त्याचबरोबर महादेवाची तुम्हाला जर का साथ हवी असेल तर नक्कीच तुम्ही ह्या पूजेला करा आणि त्यानंतर कर्जमुक्तीपासून किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्ही एक असा मार्ग करा की तुम्हाला महादेव हे मार्ग सोपे करून देतील आणि त्यानंतर तुम्हाला ही गोष्ट अवघड जाणार नाही आणि त्याचबरोबर तुमचं कर्ज फेडणं सुद्धा खूप सोपं होऊन जाईल। कारण बऱ्याचशा गोष्टी कर्ज फेडणं आलं म्हणजे आर्थिक संकट आले, बऱ्याचशा गोष्टी आल्या आणि डोक्याला डिप्रेशन किंवा अशा गोष्टी आल्या। त्यामुळे डोक्यात विचार न घेता फक्त महादेवाला तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा आणि त्यांना सांगा की तुम्हाला ह्या गोष्टीपासून त्रास होत आहे किंवा अशा गोष्टी करून तुम्हाला संकल्प करून ह्या गोष्टी करायच्या आहेत तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीपासून मुक्तता मिळेल आणि त्याचबरोबर तुमचे पुढचे दिवस सुद्धा खूप सोपे जाईल। तर आज तुम्हाला मी जे सांगणार आहे की जर का तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालं असेल तर तुम्हाला उद्याच्या शिवरात्रीपासून तर येत्या महिन्यातल्या वर्षभरातल्या शिवरात्रीपर्यंत तुम्हाला एक खूप छोटीशी गोष्ट करायची आहे। तर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे जाऊन एक छोटीशी सेवा किंवा एक छोटंसं काम करायचं आहे किंवा छोटीशी प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना अगदी 5 ते 10 मिनिटाची प्रार्थना आहे। बरं, जर तुम्हाला मंदिरात जाऊन ही गोष्ट शक्य नाही झाली तर घरात तुमच्या देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला संकल्पयुक्त ही गोष्ट करायची आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्यापासून ही गोष्ट तुम्हाला करायची आहे। हातावर फूल, पाणी आणि अक्षता घेऊन देवासमोर संकल्प घ्यायचा आहे की हे महादेवा, मी आजपासून तर पुढच्या शिवरात्रीपर्यंत, पुढच्या येत्या शिवरात्रीपर्यंत हा संकल्प घेतो की मी दर शिवरात्रीला तुझ्या समोर ह्या मंत्रोचा उच्चार करणार आहे आणि त्याचबरोबर मला ह्या कर्जापासून मला मुक्ती दे आणि माझ्या बरोबर राहून मला ह्याच्यातनं सुटका दे आणि त्याचबरोबर माझे मार्ग मोकळे कर, असं करून तुम्हाला संकल्प करायचा आहे। आणि त्यानंतर एक छोटीशी सेवा करायची आहे। त्या सेवामध्ये तुम्हाला 17 मंत्र उच्चार करायचे आहे आणि त्या मंत्र उच्चारामध्ये तुम्हाला सर्वात आधी शिवस्तुती म्हणायची आहे आणि शिवस्तुती म्हणून झाल्यावर तुम्हाला हे 17 महादेवाची नावं आहेत याला मंत्राच्या रूपाने तुम्हाला म्हणायचे आहेत। तर हे तुम्हाला कसे म्हणायचे आहे तर हे तुम्हाला मी सांगते की समोर तुम्हाला देवासमोर दिवा लावायचा आहे, संकल्प करायचा आहे आणि त्याचबरोबर जर का तुमच्याकडनं शक्य झालं तर महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावून ह्या गोष्टी करायच्या आहे। तर शिवस्तुती झाली की तुम्हाला हे मंत्रोच्चार करायचे आहे। ह्या मंत्रामध्ये 17 मंत्र म्हणजे 17 शिवाची नावं, ओम शिवाय नमः, ओम सर्वात्मने नमः, ओम त्रिनेत्राय नमः, ओम हराय नमः, ओम इंद्रमुखाय नमः, ओम श्रीकंठाय नमः, ओम सद्योजाताय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम अघोर हृदयाय नमः, ओम तत्पुरुषाय नमः, ओम ईशानाय नमः, ओम अनंत धर्माय नमः, ओम ज्ञानभूताय नमः, ओम अनंत वैराग्य सिंहाय नमः, ओम प्राधानाय नमः, ओम व्योमात्मने नमः, ओम युक्तकेशात्मरूपाय नमः। या 17 मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे आणि आपल्या इष्ट व गुरुला प्रणाम करून शिवगायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे। शिवगायत्री मंत्र म्हणजे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, हे 17 मंत्र आणि त्याचबरोबर रुद्र गायत्री मंत्र हे सुद्धा शिवगायत्री मंत्र सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर ते तुम्ही नक्कीच आठवण करून ह्या गोष्टी म्हणा आणि त्याचबरोबर ह्या महाशिवरात्रीपासून तर पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ही सेवा करा, नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये फल मिळेल। त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर जर का कर्ज असेल त्याने तुम्हाला जर का सुटका हवी असेल तर महादेवाला ही गोष्ट सांगा आणि त्यानुसार तुम्ही ही गोष्ट केली तर नक्कीच तुम्हाला त्यातनं मार्गही सापडेल। आणि देवाला
ही विनंती करा की देवा लवकरात लवकर माझे मार्ग मोकळे कर किंवा मला ह्या गोष्टीतनं सुटका मिळू दे आणि त्याचबरोबर मी जे कष्ट घेतोय त्यामध्ये मला माझ्या नशिबाची साथ होऊन मला सगळ्या गोष्टी मिळू दे। तर ह्या प्रकारे तुम्हाला हे सांगून देवाला ही जी सेवा आहे, ही जी छोटीशी सेवा आहे ही करायची आहे। तर याने तुम्हाला काय होणार आहे, जेवढी तुम्ही तुमची मनापासून श्रद्धेपासून भक्ती करणार आहे तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून मुक्तता मिळणार आहे। तर इथे तुम्हाला अजून म्हणायचं आहे की माझ्या डोक्यावरील हा भार उतरवावा, मी निर्भळ जगत आणि आपली भक्ती करत राहू आणि केवळ समस्याची आठवण न काढत राहू अशा रीतीने मी तुझी सेवा करत आहोत, मी तुझी पूजा करत आहोत। तर ती अर्पण करून घे, तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर सदा आणि कायम राहू दे। अशा गोष्टींनी तुम्हाला ही पूजा संपूर्ण करायची आहे। तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही तुमची पूजा अर्चा केली ह्या महाशिवरात्रीपासून, तर पुढच्या महाशिवरात्रीला तुम्हाला याचं उद्यापन म्हणजेच महाशिवरात्रीचं पूजन करायचं आहे। तर तोपर्यंत नक्कीच तुम्हाला ह्या सेवामध्ये लवकरात लवकरच मार्ग सापडेल। पण त्याचबरोबर तुम्हाला हे संपूर्ण करायचं आहे। तुम्हाला त्याच्या आधी जरी फळ मिळालं तरी तुम्हाला ते मधी सोडायचं नाही आहे, पण ते वर्षभर पूर्णच करायचं आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट करायची आहे। नक्कीच तुम्ही ही गोष्ट करा, तुम्हाला त्यातनं तुमचे मार्गही मिळतील आणि तुम्हाला त्यातनं तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट सुटतही जातील। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे नक्कीच मला कळवा। अजून बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा माहितीपूर्वक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि त्याचबरोबर येत्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळावी त्यामुळे बेलवर क्लिक करायचं आहे। तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।